नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 7 लेकरांची आई पारुबाई लक्ष्मण रुपडवार यांचा आयुष्याचा शेवट एवढा भयंकर होतो, कोणी स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नाही. तर पारुबाई लक्ष्मण रुपडवार राहत होत्या नांदेडमध्ये. एकदम कणखर, फारसं शिक्षण झालेलं नव्हतं, पण आयुष्याने त्यांना खूप काही शिकवलं होतं. नवऱ्याचं छत्र हरपलं होतं तरीसुद्धा त्या खचल्या नव्हत्या, कारण की 5 मुली होत्या, 2 मुलं होते. अशी 7 लेकराची जबाबदारी त्या एकटी माऊलीवर पडलेली होती. कोणाच्या शिक्षणाची चिंता, कोणाच्या लग्नाची जबाबदारी, तर कोणाच्या आजारपणाची, सगळ्यामध्ये धावपळ, कोणापुढे न हात पसरता सगळी जबाबदारी खंबीरपणे पार पाडणं म्हणजे एकट्या लेडीजसाठी काही सोपं नव्हतं. तरीसुद्धा त्यांनी न हारता न डगमगता 5ही मुलांना लहानची मोठं केलं आणि लग्नसुद्धा झाली आणि सुखात नांदू लागली. तर मायेचं घर सगळ्यांसाठी कायम उघडं असतं. दुःख असो व आनंद, पारुबाईचं दार त्यांच्यासाठी, त्यांच्या मुलांसाठी कायम उघडंच होतं. त्यांची एक मुलगी होती उज्ज्वला. उज्ज्वलाचं लग्न अशोक किशन धोत्रेशी झालं. फारशी चौकशी केली नव्हती, घाईगडबडीत झालं. पण एक जबाबदारी कमी झाली असं त्यांना वाटू लागलं, पण असं काही झालं नाही. उज्ज्वलाला आयुष्यात वेगळंच वळण लागलं होतं, कारण अशोकला खूप दारूचं व्यसन होतं. दारू पिल्याशिवाय त्याला अजिबात दिवस जात नव्हता. बेवडा म्हणलं तरी चालेल. आणि पिल्यानंतर त्याचं वेगळंच रूप व्हायचं, संशय घेणं, मारझोड करणं. तिला 2 मुलं झाली. संसाराची जबाबदारी, दुसरीकडे दारू पिणारा नवरा. तर पारुबाई सगळं शांतपणे ऐकून घ्यायच्या, समजावून सांगायच्या, परत सासरी पाठवायच्या. नंतर काय करणार, पण शेवटी त्यांच्यासारखंच त्यांच्या मुलीच्या वाटेला सुद्धा आलं होतं. तर उज्ज्वलाला 2 मुलं होती. ती आईकडे आली, म्हटली, आई मी काही परत आता जाणार नाही. ती म्हणली, ठीक आहे, इथंच राहा माझ्याजवळ. पण अशोकच्या डोक्यात मात्र राग आला की सासू माझ्या बायकोला पाठवत नाही. तर 11 डिसेंबर 2024चा दिवस होता. सगळीकडं नेहमीसारखं दुपारचं वातावरण होतं. पारुबाई घरात काम करत होत्या आणि उज्ज्वलाही त्यांची मुलगी घरात मुलं सांभाळत होती. कोणी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की आजचा दिवस सकाळचा होणार आहे. अशोक हा खूप दारू पिऊन आला. त्याला चालतासुद्धा येत नव्हतं आणि डोक्यामध्ये राग होता. तो त्याच्याबरोबर एक जोडीदारसुद्धा घेऊन आला. घराबाहेर आला आणि आवाज देऊ लागला, माझ्या बायकोला पाठवा. पारुबाई विचारावर ठाम होत्या, शांत होत्या. त्या बोलल्या की नाही पाठवणार, आधी तर दारू सोड, तेव्हा पाठवते मी. पण आता जावयाला मात्र खूप राग आला. त्याने पारुबाईला ढकललं आणि त्यांच्या छातीवर बसला आणि डायरेक्ट खंजीरने त्यांचा गळा चिरला. कोणाला काही कळायच्या आतमध्येच पारुबाई तिथेच शांत पडले. 5 मुलींची आई, 2 मुलांची आई एका क्षणात कायमची शांत झाली. सगळीकडे आरडाओरडा, लोक धावत आले. उज्ज्वला किंचाळत होती. 2 लहान मुलं भीतीने कोपऱ्यात जाऊन बसली. पोलीस आले, पंचनामा केला. तर बघू शकता त्या माऊलीचा किती भयंकर शेवट झाला. तर मित्रांनो, क्षणाचा राग असतो, कुठे नेऊन ठेवतो माणसाला. तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.